तुम्ही बघत आहात जनमत मराठी। अकोले तालुक्यातील दुर्गम भागात तसेच डोंगर दऱ्यांच्या कुशीत बसलेले सांगवी गाव महाराष्ट्राच्या नकाशावर एक उच्च शिक्षित तसेच IAS IPS तसेच विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या अधिकारी वर्ग तसेच 100% साक्षर म्हणून अकोले तालुक्यातील सांगवी गावची ओळख असलेल्या गावात सालाबादप्रमाणे यावर्षी काशाई माता यात्रा उत्सव अगदी थाटामाटात संपन्न झाला। यामध्ये 2 दिवस चालणाऱ्या यात्रा उत्सवात गावचे भूषण असलेल्या अधिकारी वर्ग तसेच उच्च शिक्षित मंडळींनी एकत्र येत पहिल्या दिवशी गावातील व परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार सोहळा आयोजित केला होता। यामध्ये 5वी मधील NMS परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। तसेच नव्याने सेवेत रुजू झालेले वंदना तळपाडे, शिक्षिका मनीषा तळपाटे, शिक्षिका रेखा तातळे, शिक्षिका सीमा भांगरे, शिक्षिका दीपाली भांगरे, शीतल तळपाडे, वनरक्षक चित्रा पोटे, कृषी सहाय्यक विकास गवारे, आरोग्य विभाग विकास खोकले, जलसंपदा विभाग शिवाजी तळपाडे, एअर इंडिया विठ्ठल तळपाडे, एअर इंडिया रुपाली भांगरे, कृषी सहाय्यक अविनाश तळपाडे, कॉम्प्युटर असिस्टंट अनिल तळपाडे, एअर इंडिया सेवेत रुजू झालेले यांचा सत्कार समारंभ मोठ्या दिमाखात पार पडला। तसेच 10वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आलाय। यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्रशांत वाळुंज तसेच सविता भूतांबरे शिक्षक व शिक्षिका यांचा देखील यथोचित सन्मान करण्यात आलाय। यावेळी गावातील उच्च पदस्थ व गावचे प्रेरणास्थान कृष्णा तळपाडे, एअर इंडियामध्ये उच्च पदावर नोकरी करून रिटायर झालेले तसेच मधुकर तळपाडे, माजी पोलीस अधीक्षक गंगाराम तळपाडे, उपजिल्हाधिकारी मुरलीधर बांडे, राज्य कर आयुक्त संतोष तळपाडे, कस्टम पोलीस डॉक्टर शरद तळपाडे, प्राध्यापक नितीन तळपाडे, संजय तळपाडे, कार्यालयीन अधीक्षक मशिंद्र खोकले, अधीक्षक शिपिंग कॉर्पोरेशन बुधा तळपाडे, अध्यक्ष भारत संचार निगम मनीषा मेंगाळ, सरपंच मदन डगळे, उपसरपंच या मान्यवरांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न झाला। तसेच यात्रेच्या दुसऱ्या दिवशी अकोल्याचे भूषण आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी यात्रा उत्सवाला भेट देत यात्रा उत्सवातील कुस्ती आखाड्याचा नारळ वाढवून प्रारंभ केला। यानंतर आमदार यांनी देखील या कुस्त्यांचा आनंद घेतला। यामध्ये महाराष्ट्रातून वेगवेगळ्या भागातून आलेल्या मल्लांनी शानदार कामगिरी हळूहळू छोट्या जोरातील कुस्त्यांना सुरुवात होणार आहे। ग्रामस्थांनी पंचांची अचूक नेमणूक करून घ्या। इकडे लक्ष द्या। शिव आणि पियुष पहिली कुस्ती पुकार। अरे शिव आणि पियुष पहिली कुस्ती पुकार। शिव आणि पियुष वा मान्यवरांच्या आमदार साहेबांच्या शुभ हस्ते कुस्तीला प्रारंभ होतोय। शिव आणि पियुष दोघे निरागस मुलं आहेत। वा सांगवी ग्रामस्थ कमिटी मंडळ पंच कमिटी निवडून घ्या। छोट्या छोट्या जोरातील कुस्त्यांना सुरुवात करा। काशीनाथ तळपाडे सर कृपया। पाठ लागले। छोट्या जोरातली कुस्ती रंगतदार व्हायला सुरुवात झाली। अरे वा ओपनिंगच अशी आहे। मस्त सुरुवातीचीच कुस्ती अतिशय सुंदर आहे। हो आता मात्र विजय मिळवलेला आहे करत गावातील तसेच परिसरातील आलेल्या भाविकांना व प्रेक्षकांना आपल्या खेळाने मंत्रमुग्ध केले। यामध्ये पहिली लढत अनिल कोकणे विरुद्ध किरण पवार 97 किलो वजन ठेवण्यात आले होते। या पहिल्या बक्षिसाचे पानसर संजय तळपाडे कार्यालयीन अध्यक्ष मनपा पिंपरी चिंचवड, तर दुसरी लढत विनायक टेकनर वर्सेस ताहिर पहलवान 92 किलो वजन रक्कम 20,000 रोख यासाठी कृष्णा तळपाडे माजी सिनियर सुप्रिटेंडेंट एअर इंडिया, तिसरे बक्षीस विनायक सालकर विरुद्ध विकी मोरे।
रक्कम 15,000 सचिन तळपाडे वनपाल फॉरेस्ट डिपार्टमेंट. चौथे बक्षीस भाऊसाहेब सदगीर विरुद्ध दीपक देवकर. रक्कम 10,000 पल्सर गंगाराम तळपाडे उपजिल्हाधिकारी. तसेच पाचवे बक्षीस धोंडिपा तळपाडे RPF मुंबई यांच्याकडून रुपये रक्कम 7,000. यानंतर सहावे बक्षीस डॉक्टर शरद तळपाडे यांच्याकडून रक्कम 5,051. अंकुश तळपाडे यांच्याकडून इनाम रक्कम 5,000. सांगवी गाव. या खालील सर्व झालेल्या 5,000 ते 100 रुपयेपर्यंतच्या कुस्त्यांचे बक्षिसे सांगवी गावातर्फे देण्यात आले. अशा प्रकारे 2 दिवस चालणाऱ्या यात्रा उत्सवाचा समारोप झालाय. यावेळी आयोजकांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहूयात. आज या ठिकाणी कुस्त्यांचा हंगामा सांगवी तालुका अकोले या ठिकाणी पार पाडला आणि मानाची कुस्ती 25,000ची पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यालयीन अधीक्षक संजय दादा तळपाडे यांच्यातर्फे ही कुस्ती आयोजित करण्यात आली होती. या कुस्तीमध्ये मानाच्या कुस्तीमध्ये इगतपुरी तालुक्यातील पैलवान अनिल कोकणे हे विजयी झाले. त्याच्याबद्दल सांगवी ग्रामस्थांच्या वतीने आम्ही त्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. या ठिकाणी खाली यात्रा उत्सव निमित्त जो आखाडा नेमला गेला तो आमच्या गावच्या नोकरदाराच्या वतीने नेमला गेला. मी प्रथमतः माझ्या नोकरदारांचा आभार मानतो. एवढा मोठा जंगी उत्सवामध्ये या ठिकाणी आखाडा हा नेमला गेला. पुढच्या वर्षी यापेक्षाही मोठ्या प्रमाणात देणग्यामध्ये असा आमचा आखाडा तयार केला जाईल आणि आम्ही असं नियोजन करू आणि महाराष्ट्रातल्या सर्व पंचक्रोशीतल्या पैलवानांनी या ठिकाणी येऊन तुम्ही शांत बसा ना, बोलत राहा. पंचक्रोशीतल्या तसेच सर्व महाराष्ट्रातल्या पैलवानांनी या ठिकाणी येऊन आपण मानाची गाथा घेऊन जावी पुढच्या वर्षी अशी मी सर्व गावच्या वतीनं आणि माझ्या ग्रामपंचायत विनंती करेल. आणि सर्व प्रथम बक्षीस ज्या माणसाने दिलं 25,000 त्या प्रथमतः त्या माणसाचं मी अभिनंदन मानेल. या ठिकाणी संजय दादा तळपाडे आमचे गावचे प्रतिष्ठित माणूस त्यांनी या ठिकाणी या मानाची गाथा या पैलवानांना दिली असून पुढच्या वर्षी यापेक्षाही चांगलं नियोजन करू आणि चांगल्या प्रकारे आम्ही आखाडा करू अशी मी सर्व पैलवानांना विनंती करतो आणि आपण या ठिकाणी आपण योगदान द्यावं असं मी अपेक्षा बाळगतो. धन्यवाद. अंकुश सर बोला सगळ्यांनी स्टार्ट. सर्वप्रथम काशाई माता यात्रा उत्सव 2025 या निमित्ताने सांगवी गावामध्ये आलेल्या सर्व पैलवानांचं आणि कुस्ती शौकीनांचं मी सांगवी गावाच्या वतीनं सहर्ष असं स्वागत करतो. सालाबादप्रमाणे याही वर्षी आमच्या गावची यात्रा अतिशय खेळमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली. आमच्या यात्रेचे 3 दिवस असतात. पहिल्या दिवशी जागरण असते, 11 तारखेला जागरण होती, 12 तारखेला गावची यात्रा होती. यात्रे दिवशी थिएटरचा तमाशा असतो, आमच्याकडे संध्याकाळचा कार्यक्रम असतो, नाचगाण्याचा कार्यक्रम असतो. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी कुस्तीचा जंगी आखाडा असतो. दरवर्षी त्याच्यानंतर विद्यार्थी गुणगौरव सोहळा आमच्याकडे आयोजित केला जातो. या सांगवी गावामध्ये जे विद्यार्थी स्कॉलरशिपला येतात, NMM परीक्षेला पास होतात किंवा नव्याने नोकरीला रुजू होतात त्या सर्व विद्यार्थ्यांचा सुद्धा आमच्या नोकरदाराच्या वतीनं या ठिकाणी सत्कार केला जातो. यावर्षी कुस्तीचा आखाडा पहिल्यांदा आमच्या नोकरदाराकडे आला होता आणि त्यासाठी आम्ही एक वेगळं नियोजन करायचं ठरवलं की आपण नेहमीच कुस्त्या करतो परंतु यावर्षी काहीतरी दरवर्षीपेक्षा वेगळं नियोजन व्हायला पाहिजे. त्यासाठी आम्ही नोकरदारांनी ठरवलं की यावर्षी थोड्या आपण काही चांगल्या पैलवान शोधायचे आणि त्यांच्या कुस्त्या अगोदर नेमून ठेवायच्या. मग मी आणि माझे बंधू लहू तळपे आम्ही दोघांनी आमच्या ओळखीवरती जे काही पैलवान होते त्यांना पहिल्यांदा कॉन्टॅक्ट केला, त्यांनी संपर्क केला की कुठल्या पैलवानाची कुस्ती कोणाबरोबर लागली जाईल चांगल्या प्रकारे आणि त्या कुस्त्या आम्ही तशा पद्धतीने लावल्या. आपण सर्वांनी बघितलं असेल की अतिशय समतोल अशा जोडाच्या कुस्त्या आपण यावर्षी लावलेल्या होत्या. आणि विशेषतः म्हणजे या एवढ्या मोठ्या कुस्तीचं आयोजन करायचं म्हटल्यानंतर तेवढी मोठी कुस्तीची रक्कम पण आपल्याकडे पाहिजे, उपलब्ध पाहिजे असं हा प्रश्न पहिल्यांदा आमच्या समोर होता. परंतु आम्ही आमच्या नोकरदारांना फक्त आवाहन केलं, कोणालाही पर्सनली अजिबात फोर्स केला नाही. पण तरी सुद्धा सोयीचेने आमच्या नोकरदारांनी सोयीचेने स्वतः पुढे आले आणि या कुस्तीची स्पॉन्सरशिप स्वीकारली. 25,000चं रक्कम ज्या यांनी दिली ते आमचे मोठे बंधू संजय तळपाडे अधीक्षक आहेत, ते पिंपरी चिंचवड मनपा या ठिकाणी.
ते नेहमीच आमच्या गावासाठी योगदान देत असतात. यावर सुद्धा त्यांना आम्ही आवाहन केलं आणि 25,000ची रक्कम त्यांनी आम्हाला जाहीर केली की म्हटले की 25,000 मी तुम्हाला देतो. दुसऱ्या क्रमांकाची रक्कम संतोष दादा तळपाडे जे कस्टम ऑफिसर आहेत, उपायुक्त आहेत ते IRS, तर त्यांनी सांगितलं की मी सुद्धा बाबांच्या नावाने एक कुस्ती लावतो. 2 नंबरचं बक्षीस 20,000 मी देतो. त्याच्यानंतर 3 नंबरचं बक्षीस लाईट चालू राहू ना 2 मिनिटं इकडे आणा ते. तर 3 नंबरचे बक्षीस आमचे मित्र सचिन तळपाडे जे वनपाल आहेत. तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आमचे मित्र सचिन तळपाडे ते 3 वर्षापासून सलग 15,000 रुपये यात्रेची शेवटची कुस्ती ते लावत असतात. यावर्षी त्यांनी सांगितलं की मी 3ऱ्या नंबरचं बक्षीस मी स्वीकारतो, माझ्याकडून 15,000ची कुस्ती लावण्यात यावी. त्याच्यानंतर 4 नंबरचं बक्षीस आमचे गावचे आन बाण शान गंगाराम तळपाडे साहेब यांनी 10,000 रुपयाचं बक्षीस जाहीर केलं. त्यांनी म्हटलं लाईट लावा इकडे. त्याच्यानंतर RPF आमचे मित्र धोंडीबा तळपाडे मुंबईला RPF आहे, त्यांनी सुद्धा 7,000 रुपये बक्षीस जाहीर केलं. त्याच्यानंतर आमचे मित्र सकाराम तळपाडे त्यांनी 5,000चं बक्षीस जाहीर केलं. डॉक्टर शरद तळपाडे त्यांनी सुद्धा एक स्पॉन्सरशिप स्वीकारली. मी स्वतः 5,000ची स्पॉन्सरशिप स्वीकारली. आणि बाकीच्या काही चांगल्या ज्या कुस्त्या होत्या त्या आमच्या सांगवी गावाच्या वतीनं या ठिकाणी लावण्यात आला. सर्वप्रथम मी ही जी म्हणजे कुस्ती जो आखाडा यशस्वी झाला त्याबद्दल मी माझ्या सर्व नोकरदारांचं अगदी मनापासून त्यांना धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो. आणि ग्रामस्थांनी सुद्धा गावचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, गावचे तरुण मंडळी आणि ज्येष्ठ मंडळी यांनी सुद्धा आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचा आभार मानतो. आणि याच प्रकारे आमच्या परत ही जागा ज्या शेतकरी आमचे चिंदूबाबांनी उपलब्ध करून दिली त्यांचा आभार मानतो. या अशाच प्रकारचे चांगले आखाडे करण्यासाठी किंवा गावातलं कुठला कार्यक्रम असो तो यशस्वी होण्यासाठी जर आपण सगळे एकत्र राहून काम केलं निश्चितपणे गावाचं नाव लवकर 4 गावामध्ये जाईल. आज आपल्याकडे मालेगावचे पैलवान आले होते, जळगावचे पैलवान आले होते, ते इथं केवळ कुस्तीची रक्कम नाही घेऊन गेले तर आपल्या गावाचं नाव लौकिक सुद्धा घेऊन गेले. ही आपल्यासाठी खूप मोठी आनंदाची आणि गर्वाची अशी गोष्ट आहे. धन्यवाद. त्याच्यानंतर आपले पत्रकार राजेंद्र आमरे त्यांनी सुद्धा आपल्याला या ठिकाणी येऊन चांगल्या प्रकारे शूटिंग काढून दिलं. त्याच्यानंतर आपले मतेबंधू यांनी कॉमेंट्री केली, खूप चांगल्या प्रकारे त्यांनी या ठिकाणी निवेदन केलं. त्यांचे मी सांगवी गावाच्या वतीने या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि आपण सर्वांनी असंच सहकार्य कायम ठेवू असे अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.